नमस्कार, मी ओंकार आणि आपण पाहत आहात वेल फायनान्स. वेल फायनान्सची सुरुवात कशी झाली? मागील वर्षी मे महिन्यामध्ये गव्हर्नमेंटनी मॉनिटोरियमचा निर्णय जाहीर केला. त्याच पिरियडमध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी CFP सर्टिफिकेशन करत होतो. म्हणजे 2019 मध्ये मी CFP सर्टिफिकेशन चालू केलं आणि त्या पिरियडमध्ये लॉकडाऊन झाला, हे कोरोनाचं संकट आलं आणि गव्हर्नमेंटनी लोकांना मदत व्हावी म्हणून EMI मॉनिटोरियमचा निर्णय जाहीर केला. तर बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं EMI मॉनिटोरियम म्हणजे काय. लोकांना म्हणजे माझ्या बऱ्याचशा मित्रांना वाटलं EMI मॉनिटोरियम म्हणजे गव्हर्नमेंटने कर्जाचे हप्ते थांबवले. मी त्यांना समजून सांगितलं हे असं नसून कर्जाचे हप्ते थांबवलेले नाहीयेत, फक्त तुमचे हप्ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत. एकाला सांगितलं, दोघांना सांगितलं, सांगून कळत नव्हतं, मला त्यांना दाखवायचं होतं. म्हटलं की काय चांगली मीडियम आहे ज्याच्या थ्रू मी त्यांना या गोष्टी व्हिज्युअलाइज करून दाखवू शकतो की EMI मॉनिटोरियम काय, त्याचा कसा परिणाम आपल्या लोकांवर होऊ शकतो. त्याच्यामुळे मी पहिला व्हिडिओ बनवला 21 मे रोजी, म्हणजे परवा आपला वेल फायनान्सचा ॲनिव्हर्सरी होती, पहिलं वर्ष होतं आणि अशी माझी सुरुवात झाली. वेल फायनान्सचं उद्दिष्ट एकच की कमीत कमी 100 लोकांना फायनान्शियल एज्युकेट करायचं. कशाकरिता? तर फायनान्शियल वेलनेस करता. फायनान्शियल वेलनेस काय? फायनान्शियल वेलनेस म्हणजे आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काय करतो, चांगला व्यायाम करतो, चांगला डाएट खातो, योगा करतो आणि जर आपल्याला काही त्रास झाला तर मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे का जातो? इलनेस ट्रीट करण्यासाठी. तर माझा उद्देश हेच आहे की फायनान्शियल इलनेस येण्या अगोदरच आपण सर्वांनी काहीतरी काळजी घेतली पाहिजे. ज्याचा उद्देश म्हणजे वेल फायनान्सचा उद्देश हाच आहे की वेल फायनान्सचा अर्थ हाच, वेलनेस प्लस फायनान्स इज वेल फायनान्स. चला मग सुरू करूयात. काय 7 स्टेप्स आहेत की ज्याच्याने आपण आपलं आर्थिक आरोग्य सुधारू शकतो. आपण सगळ्या सेशनला आलात म्हणजे आपल्याला माहितीच की हे सेशन आहे आर्थिक आरोग्याबाबतीत. आर्थिक आरोग्य म्हणजे काय? आर्थिक म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे पैशाच्या बाबतीत काहीतरी सेशन आहे. तर पैशाची गरज कशासाठी आहे? बरोबर, पैशाची गरज कशासाठी असते? पैशाची गरज मोबाईल घ्यायला, गाडी घ्यायला, घर घ्यायला, वेकेशनला जायला किंवा आपलं रिटायरमेंट असतं, आपल्या मुलांचं शिक्षण, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हवाच. जर कोणी म्हणत असेल की मला पैसे लागत नाहीये किंवा पैसा हाताचा मळ आहे, तर मी त्यांना म्हणाल तुमच्या हाताचा मळ माझ्या इथे सोडून जावा. ज्यांच्याकडे पैसे नाहीत असं म्हणतात की ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाच पैशाचा प्रॉब्लेम असतो, तेच पैशाबद्दल वाईट विचार करतात. तर आपणही पैशाबद्दल चांगले विचार केले पाहिजे. पैसा एक टूल आहे, तुम्ही कसा वापरता हे तुमच्यावर डिपेंड करतं. कुठलेही कर्ज न घेता जेव्हा जेव्हा तुम्हाला पैशाची गरज आहे त्या वेळेस तुमच्याजवळ तो पैसा असला पाहिजे. तेही कुठलंही कर्ज न घेता, म्हणजे फायनान्शियल वेलनेस. तुम्ही जर कर्ज घेताय म्हणजे तुम्हाला काहीतरी आर्थिक आजार आहे, याला मी इलनेस म्हणतो आहे, त्याच्यामुळे तुम्ही कर्ज घेताय. बट फायनान्शियल वेलनेस काय? कुठलंही कर्ज न घेता आपण आपल्याजवळचे जे पैसे आहेत त्याच्याने आपण आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करायला पाहिजे. पण हे करत असताना आपला सर्वात मोठा एक शत्रू आहे. तुम्हाला माहिती आहे का तो शत्रू कोण आहे? जो आपल्या न कळत आपल्या पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी करत असतो. तो शत्रू आहे महागाई. महागाई म्हणजे इन्फ्लेशन. उदाहरण जर सांगायचं झालं तर आज पेट्रोलचा दर जवळपास 100 रुपये आहे. 2018 मध्ये पेट्रोलची किंमत 87 रुपये लिटर होती. 2016 मध्ये ती होती 67 रुपये. म्हणजेच काय? महागाईमुळे गेल्या 5 वर्षात आज पेट्रोलचे दर 67 वरून 100 वर झाले. तर याचा जर आपण कंपाऊंडिंग ॲव्हरेज काढला तर जवळजवळ 8% आहे. म्हणजे 8%ने दरवर्षी पेट्रोलचे प्राइस वाढत आहेत. सेम उदाहरण तुम्ही दुधाचं घेऊ शकता. आज दुधाची किंमत 55 ते 60 रुपये आहे, तर ते 2016 मध्ये जवळपास 45 रुपये होतं. तर हा झाला शॉर्ट टर्म परिणाम, म्हणजे शॉर्ट टर्म इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन. आपल्या पैशावर शॉर्ट टर्म मध्ये इन्फ्लेशन कसा परिणाम करतोय. पण लॉंग टर्म मध्ये त्याचा कसा इफेक्ट होतो हे आपण कधी विचार केलाय किंवा जाणून घेतलंय का? जर नसेल घेतलं तर ही जी स्लाइड आहे त्या स्लाइड मध्ये आपण बघताय की 1958 साली जी गोष्ट 1 रुपये 2 पैशाला मिळत होती, 1 रुपये 20 पैशाला मिळत होती, त्याची आजची व्हॅल्यू 100 रुपये आहे. का? त्याचं कारण महागाई. सेम हे इन्फ्लेशन कालही होतं, आजही असणार आहे आणि उद्याही आहेच. ते कुठे जाणार नाहीये. म्हणून आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची, ज्याच्यामध्ये आपण महागाईला हरू शकू, महागाईवर मात करू शकू. जर मी आजचा घर खर्च माझा पकडला, मी आता पेट्रोलचं उदाहरण दिलं जे शॉर्ट टर्मसाठीचं, म्हणजे 5 वर्षात त्याच्यात किती बदल झाले, पेट्रोलचे प्राइस कसे वाढले. हेच जर प्राइस आज समजा माझा घर खर्च आजचा 20,000 रुपये आहे, तर 60% महागाईनुसार मी ज्यावेळेस रिटायर होईल, मी 60 वर्षाचा असताना म्हणजे पुढील 30 वर्षानंतर रिटायर होईल, तर ह्या 20,000ची व्हॅल्यू जवळपास 1.5 लाख रुपये होते. म्हणजे मी जेव्हा 60चा होईल त्यावेळेस मला लागणारा घर खर्च हा 20,000 नसून तो जवळपास 1.5 लाख रुपये होईल.
सेम माझी आज मुलगी आहे, मुलीचं शिक्षण मला करायचं आहे. आज तिचं वय मी म्हणतो 5 वर्ष आहे, तिला आज 10 लाख रुपये लागतील. पण जेव्हा ती ऍक्च्युअल ग्रॅज्युएशनला जाईल 18 वर्षाची असताना, तर ह्या 10 लाखाची व्हॅल्यू 31 लाख रुपये झालेली असेल 15 वर्षांनी. त्याचं कारण महागाई. आणि भारतामध्ये एज्युकेशन इन्फ्लेशन हे जवळपास 8 ते 10% आहे. इथे तुम्ही राईटला जो चार्ट बघताय, तो चार्ट गव्हर्नमेंट हा रेट डिक्लेअर करते की महागाई आज देशामध्ये किती आहे. तर 2021 मध्ये ती आहे 4.4%, 2020 मध्ये होते 4.31%. याचा जर ऍव्हरेज काढला तर महागाई जवळपास 6 ते 8% मध्ये आहे. पण याच्यावरही जाऊन एक कुठली महागाई आहे ती तुम्हाला माहिती आहे का, जी आपल्या पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी करत असते? तर ती महागाई आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय, उदाहरण देऊन सांगतो. मी 12वी पास झाल्यानंतर मला वडिलांनी मोबाईल घेऊन दिला, जो होता नोकिया 1100. त्याची प्राइस त्यावेळेस मे बी 3-4 हजार रुपये असेल. पण त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन पास झाल्यानंतर मला मल्टीमीडिया फोन हवा होता, म्हणून मी मोटोरोलाचा मल्टीमीडिया फोन घेतला, ज्याची प्राइस त्यावेळेस 6,500-7,000 होते. आता मी कामाला लागलो, आता माझ्याकडे स्मार्टफोन आला, ज्याची प्राइस कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये आहे. पुढच्या वर्षी मला मग 4 कॅमेरे असलेला, 5 कॅमेरे किंवा माहित नाही अजून किती 10-15 कॅमेरा असलेला फोन पाहिजे, ज्याची प्राइस नक्कीच 20-30 हजार रुपयाच्या वर असणार. तर हे झालं लाईफस्टाईल इन्फ्लेशन. म्हणजे मी माझी लाईफस्टाईल हळूहळू अपग्रेड करतोय. म्हणजे आज मी 2 व्हीलरवर फिरतोय, मे बी काही वर्षांनी मी 4 व्हीलरमध्ये फिरेल, सेंट्रोमध्ये फिरेल, मग त्याच्यानंतर मला होंडा सिटी पाहिजे, होंडा सिटीची, मग मला मर्सडीज पाहिजे. हे झालं लाईफस्टाईल इन्फ्लेशन. ते आपल्या जनरल इन्फ्लेशनच्या 1 ते 2% अधिक असतं, डिपेंडिंग तुमच्या नीड्स काय आहेत, वॉन्ट्स काय आहेत. जेवढा जास्त तुमच्या वॉन्ट्स, जेवढा जास्त तुमच्या इच्छा, तेवढं जास्त त्याच्यावरचं इन्फ्लेशन. आता तुम्ही सेशनला बसलाय, मला कळतं तुम्हाला पैसा म्हणजे काय, त्याच्यावर महागाई कशी अफेक्ट करते आता तुम्हाला कळालंय, म्हणून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट चालू केली. म्हणजे आपल्याला एक उद्देश कळालंय की आता महागाईला हरवायचं, म्हणून मला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कारण माझा आजचा घर खर्च 20,000 रुपये, तर रिटायरमेंटच्या वेळेस 1.5 लाख रुपये लागणार, त्याच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणून बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. का? कारण महागाईचा उंदीर माझे पैसे खातोय मला न कळत. मी जर पैसे घरात ठेवले तर तो दरवर्षी 60%, म्हणजे 100 रुपयाचे 93 रुपये त्याची व्हॅल्यू करतोय. म्हणून मी इन्व्हेस्टमेंट चालू केली. आणखीन आपण गुंतवणुकीची सुरुवात कशी करतो, तर ती असते बेस्ड ऑन एक्सपिरियन्स अँड ॲडवाइस. तर बेस्ड ऑन एक्सपिरियन्स अँड ॲडवाइस म्हणजे काय, आपले आई वडील, दादा किंवा आपले आजोबा यांनी जिथे इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी तसंच आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे माझं वडिलांसंग बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की आमच्या काळामध्ये किसान विकास पत्र 5 वर्षात डबल व्हायचं, पण आपल्या काळामध्ये त्याच्यासाठी, म्हणजे डबल होण्यासाठी किसान विकास पत्र आज 10 वर्ष लागतंय. जर मी वडिलांच्या सांगण्यावरनं गुंतवणूक केली असती तर माझं एक्सपेक्टेशन तिकडे थोडं कमी पडलं असतं. त्यांच्या वेळेस 5 वर्ष होतं, आज त्याला 10 वर्ष लागतात. सेम त्यांनी सांगितलं की सोन्यात गुंतवणूक करायला पाहिजे, मी सोन्यात गुंतवणूक केली. माझे घरातले मोठे लोक फिक्स डिपॉझिट सांगत होते, म्हणून फिक्स डिपॉझिट केले. आणि आता तर IPL चालू असताना एक सर्वात मोठं म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, आता आपल्यावर ऍडव्हर्टाइजमेंटचा मारा होतोय म्युच्युअल फंडचाही. सचिन तेंडुलकर सरही सांगतात की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. माझे ऑफिसचे कलिग ते म्हणतात ATC टॅक्स सेव्हिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. न्यूजवर आपण कुठलीही न्यूज चॅनल, मराठी न्यूज चॅनल तुम्ही 3 ते 4 वेळ उघडला, 3 ते 4 वाजता दुपारी, तर त्याच्यावर कुठले तरी सर आणि मॅडम आलेले असतात, जे म्हणतात तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, आम्ही दर महिना तुम्हाला 15,000 रुपये कमवून देऊ. म्हणजे दर महिना तुम्हाला काही न करता 15,000 रुपये स्टॉक मार्केटमधून मिळतील. आमच्या इथे फक्त डीमॅट अकाउंट उघडा. तर तुम्हाला किती पैसे मिळतील हे मला माहित नाही, पण तुम्ही त्यांच्या इथे अकाउंट उघडतात, त्याच्याने त्यांना पैसे जरूरच मिळतात. पुढे जाऊन अजून काय, माझ्या ऑफिसमधले कलिग बोलतात त्या क्रिप्टो करन्सी काहीतरी एकदम जाम भन्नाट नवीन आयडिया आहे, ब्लॉकचेनवर चालतीये. पैसा इथे डबल होत नाही, दुप्पट होत नाही, तिप्पट, चौपट आणि किती हजारपट होतो, तर क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे. तर लोक काय करतात, कुठलाही विचार न करता क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे काय, तर ते जो काही ट्रेंड चालू आहे त्याला धरून इन्व्हेस्टमेंट करताय, जे की चुकीचं आहे. म्हणजे मला माहित नाही इन्व्हेस्टमेंट मी कशासाठी करतोय, मला कोणीतरी वडिलांनी सांगितली, मला मित्रांनी सांगितली, मला माझ्या भावाने सांगितली, किंवा माझा ऑफिसमधला कलिग आहे जो सांगतोय त्याच्या ऐकण्यानुसार मी इन्व्हेस्टमेंट करतो. मग मी जर प्रश्न विचारला, माझेच आता क्लायंट आहे, त्यांना मी प्रश्न विचारला की तुमची SIP चालू आहे, ती SIP कशासाठी करताय? ते म्हणले माहित नाही, माझ्याकडे पैसे राहतात म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करतो. तर असं जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही आत्ताच थांबवायला पाहिजे, कारण या गोष्टी चुकीच्या आहेत. का चुकीच्या आहेत? या गोष्टींना कुठलाही उद्दिष्ट नाही. जर मी डीमॅट अकाउंट उघडलं, त्यात ट्रेडिंग करत राहिलो, मला वाटलं आज 100 200 होतील, 200 400 होतील,
मग मी काय करेल, लोन घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. मग एखादा काळ त्याच्यातल्या मला रिस्क कळाल्या, माझा पैसा बुडायला लागला, तर मे बी माझ्यावर वाईट वेळ येऊ शकते की मी कर्जाखाली दबलेलो असेल. म्हणजे सुरुवात इथून होते फायनान्शियल इलनेसची. आणि आपला आजचा उद्देश हाच आहे की इलनेसकडे न जाता आपण सगळ्यांनी वेलनेसकडे जायला पाहिजे, फायनान्शियल वेलनेसकडे. हे जे आपण डिसिजन घेतलेत ते कसे घेतलेत, कुणाच्या तरी सांगण्यावरून. मला कोणीतरी सांगितलं, मला कोणीतरी टिप्स दिल्या, त्यांनी सांगितलं म्हणून मी इन्व्हेस्टमेंट केलं. माझा स्वतःचा असा काही अभ्यास नव्हता, त्याच्यावर लॉजिक तर नव्हतंच, त्याच्या मागे माझं काही गोल नव्हता, काही उद्दिष्ट नव्हतं. म्हणजे कोणीतरी मला सांगितलंय म्हणून मी त्या इन्व्हेस्टमेंट केला. त्याच्यामुळे काय होतं, माझं कन्फ्युजन होतं. म्हणजे गेल्या आठवड्यात आपण बघितलं असेल, क्रिप्टो करन्सीचं मार्केट जवळपास 30% पडलं. म्हणजे मी जर 100 रुपये त्यात इन्व्हेस्ट केले असते तर आज त्याची व्हॅल्यू 70 रुपये असली असते. मग मी घाबरून काय केलं असतं, त्यातनं निघालो असतो. तर मी कन्फ्यूज का आहे आज, कारण मी जे इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यावर काय रिस्क आहे हे मला माहित नाहीये. म्हणजे मी जर फिक्स डिपॉझिट करतोय तर त्याच्यावर महागाईचे रिस्क आहे. म्हणजे महागाई जर 7% आहे आणि मी 6% किंवा 5% व्याजदराने इन्व्हेस्टमेंट करतोय, तर समजा आज 100 रुपये मी इन्व्हेस्ट केले, मला पुढच्या वर्षी काहीतरी वस्तू घ्यायची ज्याची प्राइस 107 रुपये आहे, आणि मी एफडी केली 6% व्याजदराने, म्हणजे पुढच्या वर्षी मला मिळणार 106 रुपये, पण त्या वस्तूची प्राइस झाली 107 रुपये. म्हणजे 1 रुपया मला कमीच पडला, तिथे मला टाकावं लागणार. इथे महागाईचा रिस्क मला माहित नव्हता. सेम मार्केटमध्ये मला मार्केट कसं खालीवर जातं हा रिस्क माहित नाही. मार्केट कधी पडतं, कधी जाणार, या गोष्टी मला माहित नाही. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज आहे. मार्केट पडलं की मला भीती वाटते, किंवा फिक्स डिपॉझिट करू का नको. इन्शुरन्स मी का घेतलाय मला माहित नाही, कोणी सांगितलं म्हणून मी घेतला, काकांनी, दादांनी, किंवा बँकेमध्ये गेलो, बँकवाल्यांनी मला सांगितलं, मी इन्शुरन्स घेतलाय. आणि मी कन्फ्यूज का आहे, कारण हे ज्या काही इन्व्हेस्टमेंट मी केल्या आहेत त्या इन्व्हेस्टमेंटसाठी माझं काही उद्दिष्ट नव्हतं. म्हणजे माझ्याकडे पैसे होते, मी कोणाला तरी विचारलं आणि ते पैसे मी इन्व्हेस्ट केले. याच्यामुळेच काय कन्फ्युजन निर्माण झाला. आणि या कन्फ्युजनचा परिणाम काय होतो, आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्यातून आपण लवकर बाहेर पडतो. म्हणजे आपलं उद्दिष्ट पूर्ण होण्याआधीच आपण त्यातून बाहेर पडतो. त्याच्यामुळे काय होतं, आपलं कॅपिटल, म्हणजे आपण जे काही 100 रुपये गुंतवलेत, मे बी ते कमी होऊ शकतात, किंवा पूर्ण 100 ते 100 रुपयांवर रिस्क येऊ शकते. मे बी ते 100 रुपये तुम्हाला मिळणार नाही त्याच्यातून. तर हे रिझल्ट्स आहेत कन्फ्युजनचे. हे रिझल्ट्स आहेत आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या मागे काही उद्दिष्ट नसण्याचे. आपण विचार करतो फक्त प्रोडक्टचा, इक्विटी चांगलं आहे, सुकन्या समृद्धी चांगलं आहे, की पीपीएफ चांगलं आहे, फिक्स डिपॉझिट चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. फक्त आपल्याला आपला रिस्क कळायला पाहिजे, आपल्याला आपला गोल कळायला पाहिजे. तर ह्या न्यूज कटिंग्ज आहेत. प्रत्येक ॲसेट्स बाबतीत ह्या न्यूज कटिंग बोलतात. पहिली न्यूज आहे, अमिड हाय इन्फ्लेशन लो एफडी रेट्स. म्हणजे लोकांनी जायचं कुठं, महागाई 60% आहे आणि मला एफडीवर 6% रिटर्न मिळतोय, त्याच्या बाबतीत ही न्यूज आहे. की मी इन्व्हेस्ट कुठं करायचं आमच्यासारख्या लोकांनी, सामान्य लोकांनी. दुसरी न्यूज आहे, मी एफडी मध्ये इन्व्हेस्ट केलं, पण मी बँकेत इन्व्हेस्ट न करता, एसबीआय मध्ये इन्व्हेस्ट न करता मी कुठे केलंय, कॉर्पोरेट एफडी. म्हणजे इथे उदाहरण बघा, डीएसके यांचं उदाहरण आहे. आज तागत म्हणजे जवळजवळ 170 डिपॉझिटरचे पैसे त्यांच्याकडे अडकलेले आहेत. परवाच्याच एक आठवडा आधीच्या न्यूजमध्ये सकाळमध्ये बातमी होती की एक गृहस्थ आहे जे रिटायर्ड आहेत, त्यांचे जवळपास 10 लाख रुपये याच्यामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यांचं जे काय आयुष्य होतं रिटायरमेंट नंतरचं, ते ह्याच्यावरून मिळणाऱ्या इंटरेस्टवर चालू होतं. आज त्यांच्यावर वेळ आहे की त्यांच्याकडे कुठलाही पैसा नाही, कारण त्यांचे सगळे पैसे जे काही रिटर्न मिळत होते तेही मिळायचे बंद झालेले, कारण ते त्या फिक्स डिपॉझिटमध्ये अडकले. इन्शुरन्स तसंच आहे. ही बातमी तुम्ही डाव्या हाताला बघताय. 2018 मध्ये सगळ्यात जास्त मिससेलिंगच्या कंप्लेंट बँकांच्या विरुद्ध पडल्या आहेत. जवळपास 12,000 कंप्लेंट्स बँकांविरुद्ध पडलेल्या आहेत, आणि 11,000 कंप्लेंट्स इन्शुरन्स ब्रोकर किंवा इन्शुरन्स एजंट यांच्या बाबतीत आहे. गोल्डचं बघा, गोल्ड आपल्याला वाटतं की येस सेफ हेवन्स आहे, बट त्याच्यातही व्हॉलॅटिलिटी आहे. गोल्ड कधीही तुम्हाला कंटिन्यू रिटर्न देत नाही, त्याच्यातही खालीवर होत असतात गोल्डवरची व्हॅल्यू, आणि ती कमोडिटी आहे. मार्केटवर रिस्क आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये जवळपास 30 ते 40% मार्केट पडलं होतं, हे रिस्क आहे. क्रिप्टो करन्सी जसं मी सांगितलं, जवळजवळ 600 बिलियन, म्हणजे एक बिलियन म्हणजे 100 कोटी, तर असे 600 बिलियन म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही कॅल्क्युलेट करा किती करोडोंचं नुकसान झालं आहे. याचं कारण काय, याचं कारण एकच, इमोशनल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्याच्या मागे आपलं कुठलंच लॉजिक नव्हतं. आपण काय केलं, कोणीतरी सांगितलं, मी इन्व्हेस्ट केलं, किंवा कोणतरी इन्व्हेस्ट करते त्याचं बघून मला इन्व्हेस्टमेंट करायचं. माझं त्याच्या मागे काहीही उद्देश नव्हता, किंवा माझं त्याच्या मागे काही उद्देश नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आज न उद्या आपल्यासाठी इलनेस तयार करतात. इलनेस, जसं मी सांगितलं, वेलनेसच्या ऑपोजिट इलनेस.
तर आपण मे बी इथे इन्व्हेस्ट करण्यासाठी जास्त रिटर्न दिसतोय, तर आपण कधी 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 कर्ज घेऊनही गुंतवणूक करतो आणि आपण कर्जाच्या विळख्यात जातो, ज्याच्यामुळे आपली फायनान्शियल हेल्थ खराब होते. तर ह्या गोष्टी आपल्यासोबत होऊ नये म्हणूनच हे आजचं सेशन 7 पायऱ्या निरोगी आर्थिक स्वास्थ्याकरिता. तर या 7 पायऱ्या काय आहेत, म्हणजे हे आहे, मी याच्यातून तुम्हाला वॉकिंग करेल. बट इमॅजिन करा तुम्हाला एक टॉवर बांधायचं आहे, तुम्हाला स्वतःचं एक बिल्डिंग बांधायचं आहे. तर तुम्ही त्याची सुरुवात कशी कराल? सर्वात पहिले सुरुवात कशी कराल? मी ब्ल्यू प्रिंट बनवून आला आर्किटेक्टकडनं, आर्किटेक्टने ब्ल्यू प्रिंट बनवली. मग मी माझ्या बिल्डिंगचा किंवा इमारतीचा पाया भक्कम करेल. पाया भक्कम केल्यानंतर पहिला मजला बांधेल, मग दुसरा मजला बांधेल, मग तिसरा मजला, अशी मी माझी इमारत बांधत जाईल. पण आतापर्यंत आपण जे काही बोललोय, 10-15 मिनिटं गेले, ते कशावर बोललोय? ते फक्त इन्व्हेस्टमेंट बाबतीत बोललोय. आणि बरेचसे लोकांची चूक हीच की ते इन्व्हेस्टमेंट बाबतीतच बोलतात, की मला कशात तरी इन्व्हेस्टमेंट करायचं, सांग बाबा कशात करू. इथे चूक काय की त्यांना एक तर उद्दिष्ट नाहीये, दुसरी गोष्ट त्यांचा पाया मजबूत नाहीये. पाया मजबूत नसल्याने काय होईल, जर त्यांच्या आयुष्यात एखादी काही अप्रिय घटना झाली तर त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना मोडावी लागेल. आज जर मला काही मेडिकल इमर्जन्सी झाली तर मी जी काही इन्व्हेस्टमेंट करतो ती मला मोडावी लागेल. तर असं न करता आपण पुढील 7 पायऱ्या किंवा 7 स्टेप घेतल्या पाहिजे, ज्याच्याने आपलं आर्थिक आरोग्य चांगलं राहील. आणि येस, आपण नक्कीच ओव्हर द पिरियड ऑफ टाइम चांगली वेल्थ तयार करू आपल्या स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आणि लाईफ एन्जॉय करू. असं म्हणतात की जर्नी महत्वाची, गोल महत्वाचं नाही. मी म्हणाल पहिले गोल कळायला पाहिजे आणि नंतर आपण जर्नी जी काय आहे आपली ती एन्जॉय करू. पण गोलच माहीत नसेल, मला माहितीच नाही मला जायचं कुठं, तर मी कुठंच जाणार नाही. म्हणजे मी ठरवलं की पुढचा लॉकडाऊन संपला की फॅमिली सोबत फिरायला जायचं, बट कुठं जायचं मला माहितीच नाही, तर मी रस्त्यावरच फिरत बसेल, माहितीच नाही कुठं फिरायला जायचं. तर पहिली स्टेप आहे कॅश फ्लो मॅनेजमेंट. कॅश फ्लो म्हणजे काय? आपल्याला किती इन्कम मिळते, आपल्याकडे किती EMI जातोय इन्कम मधून, टॅक्सेस किती भरतोय, डिस्क्रिशनरी एक्सपेन्सेस काय आहेत, आपले फिक्स्ड एक्सपेन्सेस काय आहेत, याचा ताळमेळ किंवा याचा एक नोंद ठेवणे म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट. तुम्हाला असं वाटत असेल की दरवर्षी जास्त पैसे कमवल्याने माझे सर्व प्रश्न सुटतील, पण तसं नसून तुम्ही कॅश फ्लो कसा मॅनेज करता त्यानुसार तुमचे आर्थिक समस्या सुटतील. हे रॉबर्ट कियोसॉकी यांचं कोट आहे. म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट रॅदर दॅन अर्निंग युअर इन्कम. म्हणजे तुमचं इन्कम वाढवण्यापेक्षा तुमचं जे काही इन्कम आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मॅनेज करता यायला पाहिजे, त्याच्यावरच तुमचे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यामुळे कॅश फ्लो मॅनेजमेंट ही फायनान्शियल प्लॅनिंगची सर्वात महत्वाची आणि पहिली पायरी आहे. दुसरी स्टेप आहे बजेट. म्हणजे बजेट लोकांना वाटतं की पोस्टमॉर्टम म्हणजे मागच्या महिन्यात मी काय खर्च केला याच्या नोंदी करून ठेवणे. बजेट म्हणजे पोस्टमॉर्टम नसून फोरकास्टिंग आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात माझी जी काही इन्कम आली आहे ती मी कशी वापरावी याच्यासाठीचं केलेलं एक नोंद किंवा याच्यासाठीचं केलेलं एक एक्सरसाइज म्हणजे बजेट प्लॅनिंग. पण असं म्हणतात की आपण काय करतो की मागच्या महिन्याचा खर्च किती झालाय पण पुढच्या महिन्याचा किती होणार याच्याबद्दल विचारच करत नाही. अजून एक कोट आहे डेव्ह रामसी यांचं. डेव्ह रामसी खूप फेमस आहेत, म्हणजे डेप्थ प्लॅनिंगसाठी ते US मध्ये खूप फेमस आहेत. तर ते म्हणतात आपण पैसे कसे खर्च करावे याचा अंदाज तयार करणे म्हणजे बजेटिंग, ना की त्या अंदाज म्हणजे खर्च केलाय त्याचं पोस्टमॉर्टम करणे म्हणजे बजेटिंग. त्यांचंच हे कोट आहे. तर इन जनरल लोकांना कन्फ्युजन बजेटिंग कसं करायचं, तर हा 50-30-20 एक सोपा नियम आहे ज्याच्याने आपण आपलं बजेटिंग सुरू करू शकतो. ते कसं, जर माझा पगार 100 रुपये असेल तर त्यातला 50 रुपये मी माझ्या नीड्स म्हणजे माझ्या गरजांकरता वापरेल. तर माझ्या गरजा काय? माझ्या गरजा दर महिन्याचं रेशन असेल, माझ्या गरजा इन्शुरन्सचं प्रीमियम भरणं असेल, लाईट बिल भरणं असेल, मोबाईल बिल भरणं असेल, मुलांचं शिक्षण असेल, आणि राहिलेल्या 30% माझ्या वॉन्ट्स म्हणजे काय, इच्छा, म्हणजे बाहेर फिरायला जायचंय, हॉटेलमध्ये जायचंय किंवा अशाच काही विरंगुळ्याच्या गोष्टीसाठी पैसे लागतो, आणि 20% ही सेव्हिंग माझी व्हायलाच पाहिजे. याच्या म्हणजे हाच बेनिफिट आहे बजेट प्लॅन करण्याचा. जर तुमच्याकडे बजेट नसेल, कॅश फ्लो नसेल, तर तुम्ही पैसे सेव्ह करू शकत नाही. आणि जर असं म्हणतात की पैशाला एकच भाषा कळते. पैशाची भाषा काय? तुम्ही जर आज मला वाचवलं तर मी तुम्हाला भविष्यात वाचवणार. ही परिस्थिती आज आपण बघतोय. ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच आज या लॉकडाऊन मध्ये टिकून राहिलेले आहेत. ज्यांच्याकडे नाही आहेत मे बी त्यांना कर्ज काढावे लागत आहेत किंवा नातेवाईकांकडे पैसे मागावे लागत आहेत किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत. तर या गोष्टी म्हणजे इलनेसचा एक प्रकार आहे, आणि माझी हीच इच्छा आहे, अपेक्षा आहे की सर्वांनी वेलनेस मिळवावं आणि या इलनेस मध्ये पडू नये. तिसरी महत्वाची पायरी इमर्जन्सी फंड. जसं मी सांगितलं की पैशाला एकच भाषा कळते,
ती म्हणजे तुम्ही मला आज वाचवलं तर भविष्यात मी तुम्हाला वाचवणार. लॉकडाऊनचं उदाहरण मी दिलं. लॉकडाऊनमुळे 3 महिने 6 महिने लॉकडाऊन असल्या कारण बरेचसे उद्योगधंदे बंद आहेत, बऱ्याचशा लोकांच्या इन्कम गेलेले आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीये. याच पिरियडमध्ये जर काही मेडिकल एमर्जन्सी आली, मेडिकल एमर्जन्सी कधीही सांगून होत नाही, जर का मेडिकल एमर्जन्सी आली, माझ्याकडे एमर्जन्सी फंड नाहीये, तर माझे काय हाल होतील. एक तर मला लोन काढावं लागेल, लोकांपुढे हातपाय पसरावे लागतील, ते देतील नाही देतील हेही मला माहीत नाहीये. तर ह्या ज्या गोष्टी घडणार किंवा पुढे घडतील, ह्या आपल्यासोबत होऊ नये किंवा झाल्या तरी मी कशा चांगल्या पद्धतीने ते मॅनेज करेल, याच्यासाठी आपल्याकडे एमर्जन्सी फंड पाहिजे. तर एमर्जन्सी फंड किती असावा? कमीत कमी 6 महिने ते 12 महिन्याचा घर खर्च. पहिले 3 महिने ते 6 महिने म्हणायचे, बट आताची ही आपण कोरोनाची स्थिती बघतोय, त्याच्यामुळे तो कमीत कमी एमर्जन्सी फंड तुमच्याकडे 6 महिने ते 12 महिन्याचा पाहिजे. आणि आता कोरोना झालाय, भविष्यात कोरोना होणार नाही, म्हणजे कोरोनासारखा दुसरा आजार येणार नाही, याची काय गॅरंटी आहे? जर गॅरंटी असेल तर तुम्ही हमखास एमर्जन्सी फंड करू नका आणि तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करता ती करा. बट तुम्हालाही वाटतं की हे सांगून होत नाही, काही गोष्टी घडतील त्या आपल्या हातात नाही, तर त्याच्यासाठी एमर्जन्सी फंड हवाच. आणि जसं मी सांगितलं, आपला टॉवर बांधायचा तर पाया मजबूत पाहिजे, तर एमर्जन्सी फंड हा आपला पाया भक्कम करण्यासाठीची एक वीट आहे. मग तर वीट म्हणजे एक बेस आहे, तर तो बेस तुम्हाला तयार करायला पाहिजे. एमर्जन्सी फंड आपण साईडला काढून ठेवतो. तर तुम्ही कुठे काढून ठेवू शकता? 100 रुपये जर तुमचा एमर्जन्सी फंड असेल तर 20% म्हणजे 20 रुपये तुम्ही मे बी, डिपेंडिंग तुम्हाला कसं पाहिजे, बट तुम्ही काही प्रमाणात सेव्हिंगमध्ये ठेवू शकता, काही प्रमाणात कॅशमध्ये ठेवू शकता, काही प्रमाणात ऑनलाईन फिक्स डिपॉझिट, म्हणजे रात्री अपरात्री कधीही एमर्जन्सी झाली तर तो पैसा माझ्याकडे आला पाहिजे अशा ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे ऑनलाईन फिक्स डिपॉझिट किंवा लिक्विड फंड, याच्यावर आपण जाता कामा नये. एमर्जन्सी फंडवर रिटर्न अजिबात बघता कामा नये. म्हणजे एखादा, जसं मी डीएसकेचं उदाहरण दिलं, मी जर आज माझा एमर्जन्सी फंड डीएसके मध्ये ठेवला असता आणि समजा माझ्या घरात काय मेडिकल एमर्जन्सी झाली तर मला काय करावं लागलं असतं, याचा विचार करत नाही मला. हा एक डेटा आहे आपला भारतीयांचा की किती लोकांनी त्यांचा एमर्जन्सी फंड बनवला आहे. आपण बघाल तर जवळपास 57% लोक आहेत ज्यांच्याकडे 5,000पेक्षा कमीचा एमर्जन्सी फंड आहे. 19% लोकांकडे 25,000 किंवा 25,500पेक्षा कमीचा एमर्जन्सी फंड आहे. 60% लोकांकडे 50,000 म्हणा, 8% लोकांकडे 1,50,000पेक्षा कमी एमर्जन्सी फंड आहे, 5% लोकांकडे 4.5 लाखांपेक्षा कमीचा एमर्जन्सी फंड आहे आणि केवळ 4% लोकांकडे 5 लाख आणि त्याच्यावरचा एमर्जन्सी फंड आहे. विचार करा, तुमच्याकडे एमर्जन्सी फंड आहे तर तुम्ही किती बोल्ड डिसिजन घेऊ शकता, किती कॉन्फिडंट डिसिजन तुम्ही घेऊ शकता. हेच जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर तुमचा जो काही डिसिजन असेल तर तो कन्फ्युज डिसिजन असेल. तुम्ही त्याच्यामध्ये लॉजिकली विचार न करता इमोशनली विचार करा. तर एमर्जन्सी फंड हाही खूप महत्वाचा आहे आपल्या फायनान्शियल वेलनेसमध्ये. पुढची महत्वाची पायरी डेप्थ प्लॅनिंग. ओके, आजची सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीसाठी लोन मिळतंय आणि लोन मिळते म्हणून मी खरेदी करतोय. आज जर मोबाईल घ्यायचा तर लोन आहे, टीव्ही घ्यायचा लोन आहे, फ्रीज घ्यायचा लोन आहे, अजून काय सॅलरीसाठीही लोन आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सॅलरी देऊ, तुम्ही नंतर ती सॅलरी पे करा तुमच्या सॅलरीतनं. याचा प्रॉब्लेम काय होतोय? मी बरेचसे लोन काढतोय आणि एक लोन फेडायला मी दुसरं लोन काढतोय, दुसरं लोन फेडायला मी तिसरं लोन काढतोय. असं करत करत मी डेप्थ स्पायरल म्हणजे डेप्थ ट्रॅप मध्ये गुंडाळला जातोय. आणि मी आयुष्य कशासाठी जगतोय? फक्त बँकांचे हप्ते भरायला. यालाच म्हणतात लिव्हिंग पे चेक टू पे चेक. म्हणजे माझा जसा पगार आला तसा तो बँक घेऊन गेली. म्हणजे मी स्वतःसाठी न जगता मी कोणासाठी जगतोय? बँकांसाठी जगतोय. याचं कारण काय? मला माझी आर्थिक उद्दिष्ट माहित नाही आणि मला चांगलं लोन काय आणि वाईट लोन काय यातला फरक माहित नाही. चांगलं लोन म्हणजे काय? घर घ्यायचंय, शिक्षण पाहिजे, याच्यासाठी तुम्ही लोन काढतात, ही चांगली गोष्ट आहे. का? घर मला राहायची माझी गरज आहे, इच्छा नाही, माझी गरज आहे, तर मला घर पाहिजे, त्याच्यासाठी मी लोन करतोय. मुलांचं शिक्षण आहे त्यांच्यासाठी मी लोन करतोय. येस. का? कारण आज जर ते शिकले तरच त्यांना उद्या चांगला जॉब मिळेल आणि चांगले कामाला लागतील. बट त्यांनी शिक्षण घेतलं नाही तर मे बी त्यांना चांगला जॉब लागू शकत नाही, काम मिळू शकत नाही. पण हेच जर मी लोन मोबाईलसाठी घेतोय किंवा फ्रीजसाठी घेतोय, कारसाठी घेतोय, तुम्हाला माहिती का ज्यावेळेस तुम्ही ही वस्तू घेता, जशी ती दुकानाच्या बाहेर पडते तशी त्याची 15%ने व्हॅल्यू कमी झालेली असते. म्हणजे आपण कर्ज काढतो, हफ्ते फेडतो आणि त्या वस्तूची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली. हे वाईट कर्ज आहे. आपण या वाईट कर्जात न पडता कसं आपण कर्जातनं बाहेर पडू ते आपण पाहिलं पाहिजे. आणि असे म्हणतात की फायनान्शियल
इंडिपेंडन्स म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, आणि आपल्यामधील सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे EMI. EMI म्हणजे डेप किंवा लोन म्हणा. आपण लोन घेतलं तर आपण फायनान्शियल इंडिपेंडंट होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे, सर्वात प्रथम तुमचा कॅश फ्लो बनवायला पाहिजे. इन्कम काय, तुमचे एक्सपेन्सेस काय, डिस्क्रिशनरी एक्सपेन्सेस काय, फिक्स्ड एक्सपेन्सेस काय. मग तुम्ही डिस्क्रिशनरी एक्सपेन्सेस आहे वॉन्ट बेस, म्हणजे ज्या तुमच्या इच्छा आहे त्याच्यावरचा खर्च कमी करून तुम्ही एक चांगलं बजेट बनवू शकता. या बजेटमध्ये कोरोनामध्ये मला कळालंय माझ्या गरजा काय आहेत, माझ्या इच्छा काय होत्या. म्हणजे मी तुम्हाला 30% सेव्हिंग सांगतोय, तर आता तुमचे पैसे खर्च म्हणजे आज आपल्याला पैसेच खर्च करता येत नाही, तर ही माझी सेव्हिंग होती. या सेव्हिंगचा उपयोग मी माझं लोन फेडण्याकरता करू शकतो, आणि नक्कीच त्याचा उपयोग मला माझ्या आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी होईल. तर ही झाली चौथी महत्वाची पायरी फायनान्शियल वेलनेसमध्ये. पाचवी महत्वाची पायरी, तुम्ही याला चौथी म्हणा किंवा पाचवी म्हणा, फायनान्शियल पिरामिडनुसार मी ही पाचवी म्हणलोय, बट ही देखील एक सर्वात महत्वाची पायरी आहे, इन्शुरन्स. प्रत्येकाकडे पुरेसा इन्शुरन्स हवाच. समजा आज जर कोरोनामध्ये मला जर काय झालं, लाईफ थ्रेटिंग डिझीज आहे हा कोरोना, जर मला जर काय झालं तर माझ्या घरच्यांना कोण बघणार, त्यांचे जे मंथली खर्च आहेत ते कोण पे करणार, मी जे लोन काढलं आहे ते लोन कोण फेडणार, ह्या गोष्टी आहेत. किंवा अजून काही एखादी इमर्जन्सी आली ते कोण बघणार, माझी लहान मुलगी आहे तिचं शिक्षण कोण बघणार, ते शिक्षण आपला इन्शुरन्स बघू शकतो. जर तुम्ही पुरेसा टर्म इन्शुरन्स काढला तर तुमच्यावर ज्या काय लायबिलिटीज आहे, तुमच्या काय आर्थिक उद्दिष्ट आहे जे तुम्हाला साध्य करायची होती, ती तुमच्या पश्चात इन्शुरन्स साध्य करू शकतो. कसं, तर प्रीमियम पे करून. पण बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय की 1500 रुपये दर महिना मी इन्शुरन्स प्रीमियम भरण्यापेक्षा 1500 रुपये मी दर महिना इन्व्हेस्ट करतो. तर ही एकदम चुकीची कल्पना आहे. जर तुम्ही पुढे समजा 30 वर्षासाठी जर टर्म इन्शुरन्स काढताय आणि तुम्ही डिसाईड केलं की टर्म इन्शुरन्स न काढता हेच 1500 रुपये मी 30 वर्षांसाठी दर महिना गुंतवणूक करतो म्युच्युअल फंड SIP मध्ये, ज्याच्यावर मला 8% रिटर्न मिळतो, तर 30 वर्षानंतर तुमचे या जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याची व्हॅल्यू किती होईल माहिती आहे का? त्याची व्हॅल्यू होती 21 लाख रुपये, आणि इन्शुरन्स कंपनी तोच इन्शुरन्स 1.5 करोड म्हणजे 1 ते 1.5 करोडचा इन्शुरन्स तुम्हाला 1500 रुपये दर महिन्यात देते. त्याच्यामुळे ही नक्कीच चांगली डील आहे. इथे आपण इन्शुरन्स ऑप्शन म्हणून कन्सिडर न करता इन्शुरन्स ही गरज आहे म्हणून इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. किती घेतला पाहिजे, तो आपली जी काय सॅलरी आहे त्याच्या 15 ते 20% इन्शुरन्स कव्हर पाहिजे. म्हणजे जर माझा पगार 6 लाख रुपये असेल वार्षिक, तर 6 लाख गुणिले 15 90 लाख ते जवळजवळ 1 करोड 20 लाख पर्यंतचा माझा टर्म इन्शुरन्स पाहिजे. बऱ्याचशा लोकांचा अजून एक डाऊट की मला जर काय झालं तर काय गॅरंटी की इन्शुरन्स कंपनी ते पैसे देईल. आता परिस्थिती खूप बदललेली आहे. IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे जी या गोष्टी सगळ्या मॅनेज करते. जर तुम्ही इन्शुरन्स घेताना काही गोष्टी इन्शुरन्स कंपनीपासून दडवल्या नाहीत, म्हणजे तुम्हाला काही आजार आहेत, तुम्हाला काही हॅबिट्स आहेत, स्मोकिंग आहे, ड्रिंक करताय, या गोष्टी तुम्ही अपफ्रंट सांगितल्या तर त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचा एक साईड इफेक्ट काय होईल, तुमचं इन्शुरन्स प्रीमियम वाढेल. बट ज्यावेळेस तुम्हाला काय होईल, क्लेम करायला जाईल तुमची फॅमिली, त्यावेळेस तो रिजेक्ट होणार नाही. ऍटलिस्ट त्यावेळेस तुम्हाला ते इन्शुरन्सचे पैसे फॅमिलीला मिळतील. असं समजू नका की इन्शुरन्स कंपनी मला पैसा देणार नाही. कंपनीला देणं भागच आहे, कारण इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट आहे, तो कॉन्ट्रॅक्ट त्यांना फॉलो करणं भागच आहे. फक्त तुम्ही एक चूक करू नका, तुम्ही इन्शुरन्स घेताना गोष्टी लपवू नका. ज्या काय गोष्टी आहेत त्या अपफ्रंट तुम्ही कंपनीला सांगायला पाहिजे. ओके, आपण बोललो टर्म इन्शुरन्सचे, बट आपल्या समाजात बरेचसे आर्थिक दुर्बल घटकातील लोक आहेत. त्यांच्याकरता भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या काढल्या होत्या. बऱ्याचशा लोकांना अजूनही या गोष्टी माहीत नाहीये, तर त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. त्याचं वार्षिक प्रीमियम 330 रुपये तुम्हाला PMJJY प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी आहे, आणि 12 रुपये तुम्हाला सुरक्षा विमा योजनेसाठी. हे टर्म इन्शुरन्सच प्रकार आहे, पण याचं कव्हरेज खूप कमी आहे, जवळपास 2 लाख रुपये. तुम्ही केला नसेल तर करा. तुमच्या परिचयात ज्या व्यक्ती असेल ज्यांना मोठे प्रीमियम भरायला जमत नाही, ऍटलिस्ट त्यांना तुम्ही या गोष्टी सांगू शकता. तर हे खूप कमी मधलं इन्शुरन्स. आज मला मोबाईल रिचार्ज करायचं, त्याच्यासाठी दर 3 महिन्यांनी मी 350 रुपये खर्च करू शकतो. पण माझ्या फॅमिलीसाठी मला जर काय झालं तर त्यांच्या भविष्यासाठी मी 350 रुपये मला खूप मोठे वाटतात. म्हणजे ही आपली इमोशन आहे. तर असं इमोशनली डिसिजन न घेता थोडं लॉजिकली विचार करायला पाहिजे या गोष्टीचा, आणि सर्वांनी इन्शुरन्स काढायलाच पाहिजे. दुसरा महत्वाचा इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स. आजची आपण परिस्थिती बघतोय, जर म्हणजे कुणाला व्हावं नाही, बट हॉस्पिटलायझेशन झालं तर बिल लाखांमध्ये आहे.
तर तुम्हाला काय करावं लागणार? एक तर एमर्जन्सी फंड मोडायला लागणार, किंवा मग एमर्जन्सी फंड नसेल तर मग तुम्हाला पुन्हा कुठेतरी हात पसरावे लागणार किंवा लोन काढावे लागणार. तर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला अजून एक सेफ्टी नेट म्हणून काम करतो. काही आजार झाले तर ते तुमचे आजार कव्हर करतो. याही केसमध्ये तुम्ही गोष्टी क्लिअर ठेवायला पाहिजे. इन्शुरन्स घेताना जे काही हिस्ट्री आहे तुमची, मेडिकल हिस्ट्री, ते अपफ्रंट जी काय आहे ते कंपनीला सांगायला पाहिजे. इन केस जर असेल तर सांगा. त्याच्यामुळे काय होईल, ज्या वेळेस तुम्हाला क्लेम करायचा त्यावेळेस चान्सेस कमी होतील तुमचा क्लेम रिजेक्ट व्हायची. बरेचसे लोक गोष्टी दडवतात, लपवतात, त्यामुळे त्यांचे क्लेम रिजेक्ट होतात आणि नंतर मग ते इन्शुरन्स वाईट आहे असं बोलतात. बट चुका आपल्याकडनंच होतात, कारण आपल्याला गोष्टी माहीत नाही. तर हेल्थ इन्शुरन्स किती असावा? सध्याची परिस्थिती बघता कमीत कमी 10 लाखाचा तरी तुमच्याकडे फॅमिली फ्लोटर असावा. आणि सुपर टॉपअप एक कन्सेप्ट आहे, बेस्ट कन्सेप्ट. सुपर टॉपअप तुम्ही 15 ते 20 लाखाचा कन्सिडर करू शकता. इन्शुरन्स नंतर आता सर्वात महत्वाची पुढची पायरी आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. बट याच्या आधी मी जे काही बोललो, म्हणजे ह्या पायऱ्यांच्या आधी आपण काय बोलत होतो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, फायनान्शियल प्लॅनिंग पिरामिडनुसार ही 6वी स्टेप आहे. तर इन्व्हेस्टमेंट कशी असावी? इन्व्हेस्टमेंट असावी स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. म्हणजे काय? मी आज फक्त म्हणतोय की मला फिरायला जायचंय. ओके, अरे पण मला जायचं कुठे फिरायला ते तर मला माहिती पाहिजे. मला जर फिरायला जायचं त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहे हे तर मला माहिती पाहिजे. किती दिवसाची ट्रिप करणार आहे हे तर मला माहिती पाहिजे. हेच जर माहित नसेल तर ती माझी फॅमिली ट्रिप होणार नाही, ॲडव्हेंचर ट्रिप होईल. म्हणजे मी करायला गेलोय का नाही झालं दुसरं. म्हणजे माझी बायको ओरडते, अरे हे काय या हॉटेलमध्ये घेऊन आलाय. माझी बायको तिकडनं म्हणते, यार जायचं होतं आपल्याला प्लेननी, तू चाललाय घेऊन ट्रेनने. या गोष्टी होतात जर माझ्या गोष्टी प्लॅन नसतील, जर त्या स्मार्ट नसतील. तर आपली आर्थिक उद्दिष्ट कशी पाहिजे? स्मार्ट पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय? त्या टाइम बाउंड पाहिजे. त्याच्यासाठी आज किती पैसे लागणार आहेत आणि ज्या वेळेस ॲक्च्युअलमध्ये ते पैसे लागतील तर ते पैसे किती असतील, या गोष्टी मला माहिती पाहिजे. उदाहरण घेऊयात. समजा मी ठरवलं की मला सिंगापूरला जायचं आहे, ज्याचा खर्च आजचा 2 लाख रुपये आहे फॅमिलीसोबत, आणि 2 वर्षांनी मला जायचं. येस, दिस इज स्मार्ट गोल. पण ते अटेनेबल आहे का? म्हणजे मी 2 लाख खर्च करून फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो का? हेही मला तपासता आलं पाहिजे. जर माझ्याकडे एमर्जन्सी फंड तोडून जर मला सिंगापूरला जायचं असेल तर मी टाळेल. एमर्जन्सी फंड वेकेशनसाठी वापरता कामा नये. एमर्जन्सी फंड मोबाईल घ्यायचा त्याच्यासाठी तो फंड नाहीये. एमर्जन्सी फंड हा केवळ एमर्जन्सीच करिताच आहे. एमर्जन्सी म्हणजे मेडिकल एमर्जन्सी, जॉब लॉस, एखादा अनएक्सपेक्टेड रिपेअर, म्हणजे गाडीचा ॲक्सिडेंट झाला तो रिपेअर करायचा आहे, किंवा घरातला काही रिपेअर असेल त्याच्यासाठी वापरला गेला पाहिजे. तर मी काय करेल, मला सिंगापूरला जायचं पण तेवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत, तर मी सिंगापूरला जाण्याऐवजी भारतातच फिरेल. म्हणजे 2 लाखात फिरण्यापेक्षा 50,000मध्ये मी कर्नाटक फिरेल, केरळ फिरेल, अजून बऱ्याचशा गोष्टी भारतात बघण्यासारख्या मी त्या करेल. हे झाले स्मार्ट. ही झाली स्मार्ट इन्व्हेस्टमेंट, जी आहे स्पेसिफिक, मेजरेबल आणि अटेनेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. तर आपली इन्व्हेस्टमेंट अशी पाहिजे, ना की मला कोणीतरी सांगितलं ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर, मी इन्व्हेस्ट केलं, मी म्युच्युअल फंडमध्ये केलं, मी क्रिप्टोमध्ये केले, किंवा मी इन्शुरन्समध्ये केले. ही चुकीची इन्व्हेस्टमेंट आहे. आपली इन्व्हेस्टमेंट स्मार्ट पाहिजे. तर हा आहे एक रोड मॅप. म्हणजे येस, मी तुम्हाला आता सांगितलं इन्व्हेस्टमेंट स्मार्ट पाहिजे, पण त्या इन्व्हेस्टमेंट पर्यंत जायचं कसं? तर ह्या 5 स्टेप आहे ज्या आपण कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा आपल्या गोलसाठी इन्व्हेस्ट करतो. तर ह्या 5 स्टेप आपण फॉलो केल्या पाहिजे. पहिली स्टेप काय? माझे आर्थिक उद्दिष्ट काय आहे हे मला जाणून घेता आलं पाहिजे. माझं आर्थिक उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्यासाठी किती पैसे लागतील. म्हणजे माझं आर्थिक उद्दिष्ट काय असू शकतं? नवीन घर घ्यायचंय, नवीन गाडी घ्यायची आहे, किंवा माझं रिटायरमेंट आहे, मुलीचं शिक्षण आहे. ही माझी उद्दिष्ट झाली. दुसरी स्टेप काय? ॲनलाइज हाऊ मच रिस्क यू कॅन टेक. म्हणजे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. म्हणजे मला आता इन्फ्लेशन कळालं आहे. मी जर सगळेच पैसे माझ्या रिटायरमेंटसाठी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवत गेलो तर ज्यावेळेस मी रिटायर होईल नक्कीच मला शॉर्टफॉल पडेल. म्हणजे मला जास्त पैसे लागतील आणि ते पैसे माझ्याकडे नसतील. तर मला हे इन्फ्लेशन रिस्क कळालं आणि मला माझा रिस्क कळालं की मी थोडंसं या पिरियडमध्ये रिस्क घेऊ शकतो. तर हे रिस्क तुम्हाला ॲसेस करता यायला पाहिजे. मी किती रिस्क घेतोय आणि मी किती रिस्क माझ्या गोलसाठी लागणार आहे, माझ्या उद्दिष्टासाठी लागणार आहे. पुढची महत्त्वाची पायरी की आयडेंटिफाय टाइम फ्रेम. म्हणजे किती वर्षांमध्ये माझे उद्दिष्ट येणार आहे. माझं रिटायरमेंट असेल तर पुढच्या 30 वर्षामध्ये आहे, घर घेणं असेल तर पुढच्या 5 वर्षामध्ये घेतोय, गाडी घ्यायची तर मला 2 वर्षात घ्यायची आहे, किंवा असे बरेचसे गोल. त्याच्यासाठी तुम्हाला टाइम फ्रेम डिसाईड करता आली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर गोष्टी येतात त्या म्हणजे फायनान्शियल प्रोडक्ट्स. पण आपण याच्या आधी काय बोलतो? सुकन्या समृद्धी चांगलं आहे का पीपीएफ चांगलं आहे, एनएससी चांगलं आहे की म्युच्युअल फंड चांगले आहेत? काही चांगलं नाहीये किंवा सगळंच चांगलं आहे. जोवर तुम्हाला तुमचे गोल माहित नाही तेव्हा सगळं वाईट आहे. जेव्हा तुम्हाला तुमचे गोल माहिती आहे, त्याच्यासाठी लागणारे पैसे माहिती आहे,
टाइम किती लागणार आहे हे माहिती, त्यावेळेस सगळे प्रॉडक्ट चांगले आहेत. आणि शेवटची स्टेप मॉनिटर अँड रिव्ह्यू. आपण दरवर्षी काय इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याच्यासाठी मला पैसे कमी पडत आहेत का जास्त होत आहेत. जास्त होत असेल तर मी ते पैसे रिबॅलन्स करणार, म्हणजे ज्या प्रोडक्टमध्ये रिस्क जास्त आहे त्यातून काढून मी ते सेफ करणार. हे आपण दरवर्षी करायला पाहिजे. ही झाली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगची प्रोसेस. आणि हे झाले स्मार्ट गोल. स्मार्ट गोल काय काय असू शकतात? वेकेशन असते, गाडी घ्यायचं असतं, रिटायरमेंट असते, बाईंग होम, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, हे माझे गोल्स झालेत. म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे गोल येणारच आहेत. तर ही उद्दिष्ट तुमच्या डोळ्यापुढे पाहिजे जेव्हा कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. पण यातला एक महत्वाचा गोल तुम्ही बघताय का? व्हॉट अबाउट युअर रिटायरमेंट. म्हणजे रिटायरमेंटचा विचार कधी मी केलाय का? बरं ठीक आहे, चल घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, सगळ्यासाठी लोन आहे आज. मुलांच्या शिक्षणासाठी लोन आहे, लग्न करायचं, येस मी पर्सनल लोन काढून लग्न करेल. पण रिटायरमेंटसाठी काय? तुम्ही कुठल्या बँक ऐकलंय का की कुठली बँक तुम्हाला रिटायरमेंटसाठी लोन देते? येस, रिटायरमेंटसाठी लोन नाहीये. म्हणून तुम्हाला रिटायरमेंट ही खूप महत्वाचा गोल आहे, जो की तुमचा पहिला गोल असायला पाहिजे. रिटायरमेंट प्लॅनिंग, त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी. म्हणजे एकदा का तुम्ही तुमचा पाया भक्कम केला आणि इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली की तुमच्या बजेटनुसार, तुमच्या गोलनुसार त्याच्यासाठी किती वेळ लागतो, किती पैसे लागतात हे तुम्हाला कळाल्यानंतर तुम्ही रिटायरमेंटसाठी जाऊ शकता. आता हे एक उदाहरण आहे जिथे हे 5 गृहस्थ आहे. एकाचं वय 25, दुसऱ्याचं 30, तिसऱ्याचं 35, चौथ्याचं 40 आणि पाचव्याचं 45. यांना रिटायरमेंटचं महत्व कळालं की बाबा आज मला पेन्शन नाहीये आणि कुठे लोनही मिळत नाहीये, आणि मे बी मुलं आज माझ्यासोबत असतील, त्यावेळेस नसतील, ते अब्रॉड जातील, ते मला सांभाळतील, माहीत नाही. बट मला माझ्या रिटायरमेंटसाठी काहीतरी करायला हवं. म्हणून 25 वर्षाच्या मुलाने ठरवलं की येस मला रिटायरमेंटचं महत्व कळालंय. त्याने पुढचे 35 वर्ष 5,000 रुपयाने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. 8.5% व्याजदरानुसार ज्यावेळेस तो रिटायर होईल तर त्याची ही दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट त्याला जवळपास 1.2 करोड रुपये कमवून देईल. 30 वर्षाच्या व्यक्तीने ठरवलं की मी 6,000 ने इन्व्हेस्टमेंट चालू करेल. तर ज्यावेळेस ते रिटायर होतील तर 8.5% व्याजदरानुसार त्यांच्याकडे रिटायरच्या वेळेस 90 लाख रुपये असतील. 35 वर्षाची व्यक्ती, त्यांनी ठरवलं की मलाही रिटायरमेंट करायची, तर मी 7,500 करेल. आणि त्यांनी पुढचे 25 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली दर महिना न चुकता, तर त्यांच्याकडे 75 लाख रुपये असतील. 40 वर्षाच्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट चालू केलं पुढच्या 20 वर्षांकरता आणि त्यांनी 10,000 रुपये केले, तर त्यांच्याकडे रिटायरमेंटच्या वेळेस असतील 60 लाख रुपये. आणि जे 45 वर्षाचे व्यक्ती आहेत त्यांनी 15,000ने रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट चालू केलं आणि ते ज्यावेळेस रिटायर होतील त्यावेळेस त्यांच्याकडे असतील 52 लाख रुपये. याच्यातून बोध घेण्यासारखा असा की जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू कराल तेवढी कमी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आज करावी लागणार आहे. जसं जसं तुम्ही तुमच्या रिटायरमेंटच्या जवळ जाल तशी तशी तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि मे बी तुम्ही त्या रिटायरमेंट गोलपर्यंत पोहोचू शकाल किंवा नाही, हे तुमच्या रिस्कवर डिपेंड करतं काय आहे. बट लवकरात लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावी. हेच या स्लाइड मागचा उद्देश आहे. आणि 7वी आणि शेवटची सर्वात महत्त्वाची पायरी इस्टेट प्लॅनिंग. इस्टेट प्लॅनिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं इन्शुरन्सचं महत्त्व, मी CFP करत असताना, CFPचा स्टडी करत असताना मी केस स्टडीजसाठी लोकांना डेटा मागायचो. तसंच माझ्या ऑफिसमधला एक कलिग आहे, त्याच्याकडे मी डेटा मागितला आणि त्याला मी इन्शुरन्सचं महत्त्व पटवून दिलं आणि येस त्याने इन्शुरन्स केला. त्याने जवळपास 1.5 करोडचा इन्शुरन्स त्यावेळेस केला. आणि आज दुःखद बातमी आहे की तो आज आपल्यात नाहीये. त्याचं कारण हेच की कोरोनामुळे तो आज आपल्यात नाहीये. पण आज त्याने इन्शुरन्स केल्यामुळे आज त्याच्या कुटुंबाला एक काळजी नाहीये की आता आमचं काय होणार. जी काही इन्शुरन्सची रक्कम मिळेल त्याच्यानुसार त्याच्या मुलाचं शिक्षण होईल. त्याने लोन काढले, त्याचं लोन फिटलं जाईल आणि त्याच्या वाईफचं पुढचं रिटायरमेंट त्याच्यातून प्लॅन होईल. पण एक चूक त्याने केले, 2019 2 वर्षाच्या आधी म्हणजे 17-18 मध्ये त्याचे वडील गेले होते आणि त्यांनी सर्व त्याचे जे काय बँक अकाउंट होते तिथे नॉमिनी त्याचे वडील होते. लग्न झाल्यानंतर त्यांनी कधी नॉमिनेशन चेंज केलं नाही. आणि आज काय प्रॉब्लेम आहे, आज त्याच्या घरच्यांना बँकांमध्ये फिरायला लागते, इन्शुरन्स ऑफिसमध्ये फिरावं लागतंय, वकिलाकडे जावं लागते, लिगल हेअर, बऱ्याचशा गोष्टी आहेत. कारण काय, त्यांनी नॉमिनेशन केलं नव्हतं. तर इस्टेट प्लॅनिंग म्हणजे तुम्ही सर्वांनी, म्हणजे मी ज्यावेळेस सेव्हिंग अकाउंट उघडतो त्यावेळेस पासूनच मी माझे नॉमिनेशन नीट ठेवायला पाहिजे. नॉमिनेशन दरवर्षी चेक करायला पाहिजे. येस, मी नॉमिनेशन माझे व्यवस्थित आहेत का, माझी विल आहे का. असं एक कारण म्हणतात की आपण आपल्या पश्चात फॅमिलीमध्ये वादविवाद होतात प्रॉपर्टीवरनं. तर मी जर विल प्लॅन केली माझी आत्ताच, ज्यावेळेस माझ्याकडे वेळ आहे, ज्यावेळेस माझ्याकडे पैसे आहेत, त्यावेळेस जर माझी विल प्लॅन केली तर माझे जे काय पैसे आहेत त्यावेळेस ते योग्य रीतीने मार्गी लागतील. नाही तर आज परिस्थिती काय, या केसेस कोर्टमध्ये चालतात. त्याच्यामुळे काय,
ते जे काय ॲसेट्स मी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बनवले ते कुणालाच वापरता येत नाही, मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून इस्टेट प्लॅनिंग ही खूप महत्त्वाची पायरी आहे, जी की 7वी महत्त्वाची पायरी आहे. तर हे होतं आपलं फायनान्शियल पिरामिड. हे मी समराईज करून देतो की काय. सर्वात पहिलं आपल्याला जर पिरामिड बांधायचं आहे तर आपल्याला सुरुवात करावी लागेल कॅश फ्लो मॅनेजमेंटने. आपलं इन्कम काय, आपला खर्च किती होतोय, आपला टॅक्स काय, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग त्याच्यानंतर बजेटिंग करायचं आहे. बजेटिंगचा रूल आहे, त्याच्यानुसार आपण बजेटिंग करू शकता 50-30-20 रूलनुसार. मग माझे जे काय कर्ज चालू आहे ते सगळे कर्ज कमी करण्याचा मी प्रयत्न करेन. महत्त्वाचा एमर्जन्सी फंड मी तयार करेल. माझ्याकडे 6 महिने ते 12 महिन्याचा एमर्जन्सी फंड पाहिजे. आता माझा पाया कुठेतरी तयार होतोय, त्याच्यानंतर मी त्या पायाला एक सुरक्षा कवच म्हणजे सेफ्टी नेट प्रदान करणार, जे आहे इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे पुरेसा असलाच पाहिजे. पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सही आहे, डिसेबिलिटी इन्शुरन्स आहे. बऱ्याच वेळेस आपण गाड्यांसाठी इन्शुरन्स घेतो. नवीन मोबाईल घेतलाय, मोबाईलचा इन्शुरन्स काढणार, पण माझ्या आयुष्याचा इन्शुरन्स काढायला मी 10 वेळा विचार करणार. असं का? तर तसं नसावं. सगळ्यात पहिले आपण आपला लाईफ इन्शुरन्स काढायला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स काढायला पाहिजे. का? कारण तो माझा जो फायनान्शियल पिरामिड आहे त्याचा पाया भक्कम करतो. आणि मग याच्यानंतर आपली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग येते, जे की इथून खालून बघाल तर तिसरी स्टेप आहे किंवा तिसरा मजला आहे. पण इथे चुकतं काय की आपण तिसऱ्या मजल्यावरनं ठरवतो की मला बिल्डिंग बांधायची. जर तुम्ही अशी बिल्डिंग बांधायला गेला तर ती बिल्डिंग पडणारच आहे. मग तोक्ते वादळ जर आलं तर ते तोक्ते वादळ आपला जो काही ढाचा बनवला तो सगळा पाडणार. आणि त्याच्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो. इन्व्हेस्टमेंट कशी पाहिजे? टर्मनुसार पाहिजे. म्हणजे 0 ते 5 वर्ष जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही रिस्क न घेता फिक्स डिपॉझिट किंवा लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड अशा गोष्टींमध्ये करायला पाहिजे. 6 ते 10 वर्षांची जी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 6 ते 10 वर्षात मला जर घर घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी डेट फंड किंवा फिक्स डिपॉझिट 100 रुपये जर इन्व्हेस्ट करणार असेल त्यातले 60 रुपये मी अशा फिक्स्ड इन्कममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. 40 रुपये इक्विटीचा एक्सपोजर घेऊ शकतो. आणि जर माझं आर्थिक उद्दिष्ट 11 वर्षांचा पुढचं आहे तर मी इक्विटीचा विचार करू शकतो. कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम महागाई आपल्याला खूप त्रासदायक आहे. तर महागाईला हरवायचं आहे तर मला थोडं रिस्क घ्यायलाच हवं. म्हणून 11 वर्षाच्या पुढचे जे गोल्स आहेत तिथे आपण रिस्क घेऊ शकतो. तिथे आपण इक्विटीचा एक्सपोजर घेऊ शकतो. म्हणजे 60% इक्विटीमध्ये गुंतवू शकतो, 40% फिक्स्ड इन्कम, PPFमध्ये गुंतवू शकतो, सुकन्या समृद्धी मुलीच्या एज्युकेशनसाठी करू शकतो. तर हे जे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स आहेत ते नंतर पिक्चरमध्ये येतात. पण आपली सुरुवात काय होती, आपण स्टार्ट तिथूनच करतो, कुठला प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर ह्या ज्या तुम्ही 7 स्टेप फॉलो केल्या तर नक्कीच ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण नक्कीच एक वेल्थ क्रिएट करू, चांगली संपत्ती निर्माण करू आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी. तर या सेशनमधून मला हेच सांगायचं होतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की इफ यू वॉन्ट टू चेंज युअर फ्युचर यू हॅव टू टेक ॲक्शन्स. म्हणजे जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं आहे किंवा सुधारायचं आहे तर तुम्हाला आजच कृती करायला पाहिजे. म्हणजे मी आजच माझा कॅश फ्लो बघायला पाहिजे, बजेटिंग बघायला पाहिजे, माझा इमर्जन्सी फंड आहे का नाही या गोष्टी बघायला पाहिजे, मग माझा इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्याआधी सगळ्यात पहिले 7 पायऱ्या काय आहेत त्या तुम्हाला कळल्या असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरता वेल फायनान्स यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.